नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवारचा घरात बसून पण कंटाळा आला होता. आता संध्याकाळ झाली आहे, तर काय करायचं, कुठे जायचं ते काय माहिती नाही. आता गाडी काढली आहे आणि बघूया, समुद्रावर जायचा तर प्लॅन आहे, पण कोणत्या समुद्रावर जायचं ते अजून काय ठरलं नाहीये. जसा रस्ता टर्न मारेल तसा आपण जाऊया. चला तर आजचा रविवारचा उन्हाळ संध्याकाळ तुम्हाला दाखवतो, कुठे काय जातो ते पण. हा आपला धुळींच नालासोपारा ईस्ट वेस्टचा मेन रोड आहे. आता ब्रिज कनेक्ट होईल कुठला, आणि हा इथे वर्तक टॉवरच्या इथे फेमस वडापाव, नारायण वडापाव, तिथला व्हिडिओ पण आपण, खाऊचा एक विशेष व्हिडिओ बनवायचा आहे नालासोपारा फूड ब्लॉग मधला. त्याच्यामध्ये आपण तो वडापाव कव्हर करूया. नालासोपारा आणि तिथले रस्ते. वही केंपडी शाळा आमचे पूर्ण लहानपणी इकडे कला क्रीडा महोत्सव व्हायचा वसई विरारचा. त्याच्यामध्ये पूर्ण काय निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा काय असतील त्या ह्या शाळेत व्हायच्या. हा आपला चोळींचा नाका. इथे आता सध्या आज जरा ट्रॅफिक कमी आहे. आता हा रोड म्हणजे मधल्या वाराला आलं तरी पण पूर्ण ट्रॅफिकनेच भरलेला असतो. हा आपला नालासोपारा पूर्व पश्चिमेला जोडणारा पहिल्यापासूनचा एकमेव ब्रिज. आज गर्दी कशी नाही ते समजत नाही आता इकडे. ऊन पण बघा किती लागतंय. आवाज एक ढग आलाय फक्त. जूनचा अर्धा महिना संपला, पाऊस काय अजून आलेला नाहीये. टाटा करत चाललंय बघा. पश्चिमेला आपण पोहोचलोय, नालासोपारा पश्चिमेला. ब्रिजवर ट्रॅफिक लागल्या. आपला वेस्टला हनुमान मंदिर पंचमुखी, आणि इकडे डाव्या हाताला गेलं की तिकडे ते आपला एसटी डेपो लागतो आणि नालासोपारा स्टेशनचा रोड. तर आपण इथे वडापाव खाण्यासाठी थांबलोय. ते दुकानाचं नाव तर नाही माहिती मला, पण आता आपण वडापाव घेऊन येऊया आणि बघूया चव कशी आहे त्याची. आणतो थांब. दोन वडापाव आहे ना? हो, खाय. चार वडापाव पार्सल द्या. काय वडापाव
हा बघा. आता आपण चव घेऊन बघूया कसा आहे वडापाव. गरम तर आहे. ठीकठाक आहे म्हणजे पोट भरण्यासाठी वगैरे असं चांगलं आहे. आता एकदम पण मला आता वडापावची टेस्ट कशी असते एकदम भारी ते मला माहिती नाही, कारण पुढच्या बाबतीत मी कच्चा आहे कोणाला मार्क वगैरे देण्यासाठी. मला सगळ्याच गोष्टी चांगल्या लागतात.
आता शाळा चालू होणार आहेत तर सर्व त्यांचे पालक मजा मस्ती करायला घेऊन आलेत. शेवटचा रविवार आहे तर काय उद्यापासून यांच्या शाळा चालू होतील. सगळे लहान पोरांचीच जास्त गर्दी आहे आज. समुद्राला आता हळूहळू भरती यायला लागली आहे. लाटा पण मोठमोठ्या येतात आता. चला तर आता समुद्राचा फेरफटका मारून झालेला आहे आमचा. हलका हलका एकदम टिपूस टिपूस पाऊस पण मध्ये मध्ये पडतो. एक ढग आला त्याच्यातून टेम टाकतंय पाणी. हवा चांगली लागते पण आज समुद्रावर. आता जाऊया पुन्हा घरी.